ऐकावं. श्रीधनाचा सद्गुणाचा श्रीधनाचा सद्गुणाचा लख लख लेला पाटा गळली संकटे जीवनपती ते घर घर ते जात भीम सूर्या आणि तेजस्वी रमाई जिच्या वाण विश्वात शोधा कुणी दावा या जगात. म्हणून त्या माता रमाईचं बाबासाहेबाचं जे गंगाधर नावाचं बाळ असतं, बाबासाहेब हे परदेशी असतात आणि इकडे गंगाधर हा आजारी पडलेला असतो. माता रमाई जवळ त्याच्या उपचारासाठी पैसे नसतात आणि ती आपल्या बाळाला लुकलुकत्या डोळ्याने पाहून त्या बाळाला दूध सुद्धा पाजण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसताना काय करावं काय त्या रमाईला सुचत नाही. तरी पण त्या मायेची माया त्या लेकराला घेऊन डॉक्टरकडे जाण्यासाठी निघते आणि गंगाधर जो डोळेही उघडत नाही त्या रमाई त्या बाळाकडे टुकटुक डोळ्याने बघत असते आणि त्या डॉक्टरकडे निघत असताना त्या बाळाला म्हणते, बाळा मी तुला दवाखान्यात नेत आहे बाळा, पण तू डोळे नको लावू. म्हणून काय म्हणत ते आहे कवी, ऐकावं. रे बाळा रे आणि तिसरा रमेश नावाचा गंगाधर नावाचा मुलगा शेवटचे क्षण मोजतो आहे आणि म्हणून गंगाधरला म्हणते रमेश गेला इंदू
त्याच्याकडे काय बघा, त्याच्यावर उपचार करा. परंतु तो पत्थर दिल माणूस, दगडाचा काय जाता माणूस, तो रमाईला काय म्हणतो की रमाई, तुझ्याकडे मागची फी बाकी आहे, जोपर्यंत ती फी देणार नाहीस तोपर्यंत मी तुझ्या बाळावर उपचार करणार नाही. तेव्हा रमाई फार आश्चर्यचकित होता. आता काय करावं काय नाही करावं तिला काहीही समजत नाही. त्या लेकराला ती तिथून उचलते, परत त्याच्याकडे टुकटुकल्या डोळ्याने त्या बाळाकडे पाहते आणि म्हणते काय म्हणते, अरे पहिलीच फी होती बाकी डॉक्टराची माझ्यावर, डॉक्टराची माझ्यावर, डॉक्टराची माझ्यावर, पहिलीच फी होती बाकी गंगाधरा, गंगाधरा, अरे पहिलीच फी बाकी होती डॉक्टराची माझ्यावर, डॉक्टराची माझ्यावर, डॉक्टराची माझ्यावर. स्वतः अंधारात राहून आम्हाला आणले उजळाकडे. माता रमाईने स्वतः अंधारात राहून आम्हाला आणले उजळाकडे. सुखाची भाकर मिळाली आज तिच्यामुळे. अरे हे अरे रेखाचा जीवन गाथा, डोळ्यात पाणी वाहे, शब्द पुढे पडतात माता रमाईच्या जागा पुढे, माता रमाईच्या जागा पुढे. म्हणून म्हणायचे पहिलीच फी होती माझी डॉक्टराची माझ्यावर, डॉक्टराची माझ्यावर, डॉक्टराची माझ्यावर. अरे म्हणून त्याने केला नाही इलाज तुझ्यावर, विलाज तुझ्यावर, विलाज तुझ्यावर. साध्या दुधात, अरे साध्या दुधाचं पाणी, साध्या दुधाचं पाणी ना दवाना औषध पाणी. दवाना औषध पाणी, दवाना औषध पाणी. त्या बाळाला औषध तर काय, पण त्याला दुधाचं पाणी सुद्धा पाजण्यासाठी माता रमाईकडे पैसे नव्हते. तेव्हा रमाई काय करतात ऐकावं, अरे साध्या दुधाचं पाणी ना दवाना औषध पाणी. दवाना औषध पाणी, दवाना औषध पाणी. दारिद्र्यामुळे मी साध्या दुधाचं पाणी दवाना औषध पाणी. दवाना औषध पाणी. अरे पहिलीच फी होती माझी डॉक्टराची माझ्यावर, डॉक्टराची माझ्यावर, डॉक्टराची माझ्यावर. म्हणून त्याने केला नाही इलाज तुझ्यावर. विलाज तुझ्यावर, विलाज तुझ्यावर. साध दुधाचं पाणी दवाना औषध पाणी, साध दुधाचं पाणी दवाना औषध पाणी. दारिद्र्यामुळे दारिद्र्यामुळे देऊ मी शकलो नाही. बाळा रे, 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 बाळा रे. पदराच्या गुंडाळवणी शेवटी त्या माता रमाईचं गंगाधर नावाचं बाळ तो प्राण सोडते आणि त्या बाळाला घेऊन माता रमाई, बाबासाहेब परदेशी असतात परंतु त्या माता रमाई परदेशी असताना त्या बाळाला, वारलेल्या बाळाला काय म्हणते की बाळा, अरे तुझे बाबा परदेशी आहेत आणि आता मी त्यांना काय सांगू की माझा गंगाधर वारला म्हणून सांगू, कसे कोणत्या मनाने सांगू की मी त्यांना माझा बाळ वारला म्हणून. आणि ते तसे त्याचे त्या प्रेत घेऊन एका कपड्यामध्ये गुंडाळते
एक इंदू नावाची मुलगी गेली. चार आपत त्या माय माऊलीने मातीत गाडली हो. कोणासाठी तर फक्त तुमच्या आणि आमच्या उद्धारासाठी. आणि म्हणून म्हणायचं आहे आज पातीरात त्या गोंडारोळी गंगाधराचे प्रेत. गंगाधराचे प्रेत, गंगाधराचे प्रेत. येत होती माता रमाई त्याला स्मशानात. त्याला वशानात, त्याला वशानात. तीन लाड केले का केली एकुलती लेका. तीन लाड केले का केली एकुलती लेका. कैलास दादा परे हो. कैलास दादा परे मनाने खचली नाही. बाळा रे बाळा रे बाळा रे बाळा रे, बाळा रे, बाळा रे. तुझी आभागी आई बोले मी रामाबाई. तुझी आभागी आई बोले मी रामाबाई. तुझी आभागी आई बोले मी रामाबाई. गरिबी वाचून तुला गरिबी वाचून तुला वाचवू शकले नाही. बाळा रे 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 धन्यवाद. जय हिंद. खूप सुंदर